परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत सभागृहाचे लक्ष वेधले। आपण जर पाहिला तर हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये झालेला आहे। तुम्ही जर पाहिला असेल की 60 कोटीचं टेंडर जे ह्यूमन रिसोर्सचं होतं ते 600 कोटी पर्यंत घेऊन गेल्यात आला। अध्यक्ष महाराज, माजी मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की जे गेल्या 2 वर्षामध्ये आपण पैसे सार्वजनिक आरोग्य खात्यावर खर्च केलेले आहेत त्याचा आपण एखादं श्वेतपत्रिका काढणार का? कारण सर्वसामान्य माणसाचे हे जी निधी खर्चण्यात आलेला आहे याचा गैरव्यापार झालेला आहे, याचा आपण संपूर्ण हिशोब या सभागृहाला देणार का आणि त्याचा एक व्हाईट पेपर काढणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे। माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज असा एक वैद्यकीय शिक्षण मंत्री सुद्धा इथं आहेत आणि पब्लिक हेल्थचे मंत्री सुद्धा इथं आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 मेडिकल कॉलेज स्थापना झालेली आहेत आणि सगळे सिव्हिल हॉस्पिटल ते मेडिकल कॉलेजला आज ॲफिलिएटेड आहे। म्हणून सार्वजनिक आरोग्य खातं आणि सार्वजनिक शिक्षण खातं हे वेगवेगळे खरेदी करत आहे।